गहू भिजू घालून गव्हाचा चीक काढून पारंपरिक पद्धतीच्या गव्हाच्या चिकाच्या कुरवड्या. चीक शिजवताना गाठी होऊ नयेत. सॉफ्ट तारा पांढरी शुभ्र कुरवडी कशी करता येईल ते या व्हिडिओमध्ये पाहूया. तिथं मी 5 किलो गहू 3 दिवस पाण्यात छान भिजवायचे पूर्ण दिवसभर आणि चौथ्या दिवशी असं पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि होता होईल तितकं मशीनवर आपल्याला चीक काढून घ्यायचा आहे. मिक्सरचा किंवा कशाचा वापर न करता मशीनचा करायचा, कारण यानं कोंडा छानपैकी निघला जातो आणि आपल्याला पांढरा शुभ्र चीक मिळतो. अगोदर चाळणीनं गाळून घ्यायचा आहे, नंतर कपड्यानं गाळायचा. या पद्धतीनं 2 प्रकारचा चीक तयार होतो. वरचा पाण्याचा थोडासा काळपट कुरवड्या होतात आणि खालच्या घट्ट पाण्याच्या छान पांढऱ्या शुभ्र कुरवड्या होतात. ही टीप नक्की वापरा तुम्ही. घट्ट चिकाच्या कुरवड्या आपल्याला अगोदर करायच्या आहेत आणि जेवढा घट्ट चीक असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे आणि पातळ चीक असेल तर जेवढा चीक तेवढंच पाणी. आता मी घट्ट चिकासाठी दुप्पट पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं वर एक्स्ट्रा टाकणार आहे. लागलं तर ते वापरण्यासाठी मीठ टाकून ह्या पातेलं खाली उतरून आपल्याला गरम पाण्यामध्ये हे चीक हलवून घ्यायचं आहे, म्हणजे गाठी होत नाहीत. आणि नंतर हलवल्यानंतर वर ठेवून मग हे चीक शिजवून घ्यायचं आहे. छान 3 वाफा द्यायच्या आहेत. अर्धा तास तरी छान असा शिजला गेला पाहिजे. शाई नाही येईपर्यंत हा चीक शिजल्यानंतर आपल्याला सोऱ्यामध्ये घालून छान अशा सॉफ्ट ताराच्या पांढऱ्या शुभ्र कुरवड्या मिळून जातील. वरच्या घट्ट चिकाच्या छान पांढऱ्या होतात आणि वरच्या थोड्याशा पांढऱ्याच होतात, पण थोडंसं काळपटपणा येतो. या घट्ट चिकाच्या आहेत आणि दुसऱ्या आहेत त्या थोड्या वरच्या पाण्याच्या आहेत. अशा पद्धतीनं ह्या गव्हाच्या चिकाच्या कुरवड्या करा. सोप्या पद्धतीच्या आहेत, जास्त काही त्रास होत नाही आणि आपल्याला सणासाठी अशा पारंपरिक पद्धतीच्या गव्हाच्या चिकाच्या कुरवड्या 5 पट फुलणाऱ्या मिळून जातील. धन्यवाद.